मराठी सकारात्मक पारदर्शी पत्रकारिता। करोली मध्ये पिण्याच्या पाण्यावरून सैन्य दलातील जवानाला सरपंचांकडून शिवीगाळ। मिरज तालुक्यातील करोली येथील सैन्य दलातील एका जवानास आणि त्यांच्या कुटुंबियांना पिण्याच्या पाण्याबाबत समाज माध्यमांवर पोस्ट व्हायरल केल्याने सरपंचांकडून शिवीगाळ करून धमकी मिळाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे। याबाबत जवानाचे वडील धोंडीराम तोडकर यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की सध्या सैन्यात असलेले जवान विजय तोडकर सुट्टीवर आपल्या करोली गावाकडे आले होते। त्यावेळी त्यांना हनुमंतपूर येथील वस्ती भागात पिण्याच्या पाण्याच्या टाकीत दूषित आणि अळी मिश्रित पाणी असल्याचे निदर्शनास आले। त्यांनी सुट्टी संपून परत जाताना त्या संदर्भात गावातीलच एका समाज माध्यमांवर पोस्ट प्रसिद्ध केली होती, ज्यामुळे गावात खळबळ उडाली। या प्रकारानंतर करोली चे सरपंच अमोल वाघमारे यांनी फोन करून विजय तोडकर यांना तू 15 दिवसापूर्वी दूषित पाणी आणि अळी मिश्रित पाणी बघितले असताना आज का समाज माध्यमावर प्रसिद्ध केलंस? तू परत सुट्टीवर ये, तुझी कातडी काढून वाळत घालतो असे म्हणत शिवीगाळ केली। तसेच घरी जाऊन धमकीही दिल्याची फिर्याद जवान विजय तोडकर यांचे वडील माजी सैनिक धोंडीराम तोडकर यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली आहे। या प्रकरणी सरपंच अमोल वाघमारे यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी शनिवारी 14 जून रोजी जिल्ह्यातील आजी माजी सैनिक संघटना हजारोंच्या संख्येने एकदिवसीय लाक्षणिक उपोषणासाठी करोली मध्ये जमा झाले। या प्रसंगी मिरज ग्रामीणचे पोलीस व ग्रामस्थांच्या साक्षीने अखेर लेखी स्वरूपात सरपंचांनी आज 14 जून रोजी दुपारी 4 वाजता माफी मागितल्याने प्रकरणावर पडदा पडला। रोजू सेवेतील सैनिक त्याचबरोबर इतर गावाहून आलेले माजी सैनिक, प्रथमतः मी माझ्या शैक्षणिक मुलाच्या कामानिमित्त बाहेर गावी गेलो होतो। आपणास खूप वेळ वाट बघायला लागली, त्याबद्दल मी सर्वांचं प्रथमतः माफी मागतो की माझ्यामुळे आपल्याला वाट बघावी लागली। गेल्या बुधवारी म्हणजे 11 तारखेला आमच्या गावचे सैनिक विजय धोंडीराम तोडकर यांच्याशी अनावधानानेपणे माझ्याकडून चुकीचे गैरवर्तन झाले, चुकीची भाषा वापरली गेली। त्याबद्दल मी प्रथमतः आपल्या सर्वांच्या समक्ष, डिपार्टमेंटच्या समक्ष, ग्रामपंचायत करोलीचे पदाधिकारी असतील, विविध पक्षाचे गटनेते असतील, सर्व मीडिया असेल, यांच्या समक्ष मी आपणा सर्वांची हृदयपूर्वक जाहीररित्या माफी मागतो व माझ्याकडून अनावधानाने जे विधान बोललं गेलं असं भविष्यात कधी होणार नाही अशी मी आपणास ग्वाही देतो। त्याचबरोबर सैनिकांच्या प्रति